नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज मी संध्याकाळी माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका ठाणे यांची भेट घेणार आहे. रवींद्र त्रांगो शिंदे, एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आणि प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आणि राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, या दृष्टिकोनातून ज्या ज्या समस्या आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या महात्मा फुलेनगर खाटण रोड या परिसरातील गेल्या 34 वर्षामध्ये एकही रस्ता रुंदीकरण झालेले नाही. झोपडपट्ट्याच्या एसआरए झाले, काही पट्ट्यात एसआरए झाले, काही खाजगी जागा वखारींच्या होत्या ज्या 99 लीजवर होत्या, त्याच्यावर आपण BSOP बांधलं एका बाजूला खाजगी ज्या वखारीच्या जागा होत्या तिथे एसआरए डेव्हलप झालं. परंतु सगळं डेव्हलपमेंट करताना ज्या DP प्लॅननुसार आता मध्येच तिथे दादोजी कोंडदेव स्टेडियमसुद्धा आहे आणि कळवा ब्रिज ते चंदनी कोळीवाडा रेल्वे स्टेशनपर्यंत क्रिक रस्ता आहे. हा क्रिक रस्ता सध्या ट्रॅफिकमुळे बजबजपुरी झालेली आहे. म्हणजे महागेरी कळवा जर सोडला आणि तो फ्लायओव्हर कळवाकडे जाताना जर सोडला, बाकीच्या चंदनी कोळीवाडीकडे येताना जो सकाळच्या प्रहरी ही प्रचंड ट्रॅफिक असते, मुंगी जायला रस्ता नसतो, अशा प्रकारचे ट्रॅफिक असतं. कारण मी सकाळच्या प्रहरी फिरलेला आहे. मला कसं विविध प्रभागाचा सर्वे करण्याची सवय आहे सकाळी मॉर्निंग वॉक करता आणि ज्या ज्या गोष्टी निदर्शनास येतात ते मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. हे नागरीकरण जर शहराचं होत असताना प्रथम तर ट्रॅफिक व्यवस्था नियोजन होणं गरजेचं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून माझं महानगरपालिका आयुक्तांना निवेदन आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका पाहता आता 2 महिन्यातच म्हणजे पुढील डिसेंबरमध्ये 15 तारखेनंतर आचारसंहिता लागेल, जानेवारीपर्यंत निवडणुका होतील. ही अघोषित निवडणूक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आयोगाने सांगितल्यानुसार 31 जानेवारीपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. तर या अनुषंगिक तारखेनं सुद्धा अंदाज पकडला. 45 दिवस आधी पकडले तर 15 डिसेंबर येतो, म्हणजे 15 डिसेंबर 15 दिवस आणि महिना जानेवारी. जर फर्स्ट वीकमध्ये आचारसंहिता लागू शकते. आणि या धर्तीवर मला ज्या प्रभागातून निवडणुकीला उभं राहायचं आहे, माझा प्रभाग म्हणजे पूर्वीचा प्रभाग क्रमांक 47, ज्यावेळेस आमचा नगरसेवक वसंतराव डावखरे बाबांनी निवडून आणले होते. आम्ही स्वतः 1987मध्ये मी सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो, त्यावेळेस आम्ही कडी मेहनत करून वसंतराव डावखरेंना निवडून आणलं नगरसेवक म्हणून. एक नाही 2 वेळा निवडून आणलं. आणि दुसऱ्यांदा पहिलं महापौर काँग्रेसचे झाले, दुसरे महापौर ठाणे महानगरपालिकेचे झाले, ठाणे शहराचे दुसरे महापौर आणि काँग्रेसचे पहिले महापौर. शिवसेनेची सत्ता होती, सतीश प्रधान महापौर होते, सतीश प्रधान पहिले महापौर झाले, सत्ता आली शिवसेनेची. परंतु चमत्कार असा झाला की वसंतराव डावखरे यांनी संपूर्ण सत्ता पलटी केली आणि शिवसेनेचे सगळे नगरसेवक राजीनामा देऊन बाद झाले आणि एक हाती सत्ता काँग्रेसची 4 वर्ष राहिली. याच्यामध्ये त्या काँग्रेसचे महापौर वसंतराव डावखरे होते, नंतर नईम खान होते, अशोक रावळ होते, मोहन गुप्ते होते, असे दिग्गज 4 महापौर होऊन गेले. तर ह्या नगरातला महापौर दिला कोणी? त्रांगो शिंद्यांनी दिला, म्हणजे माझ्या बाबांनी दिला. माझ्या बाबांनी 1970-71चं दशक पाहिलं तर 2 नगरसेवक स्वतःचे अपक्ष नगरसेवक होते वडाच्या झाड निशाणीवर. आणि तदनंतर 1987मध्ये वसंतराव डावखरे नगरसेवक दिले. म्हणजे महानगरपालिका जी घडवली, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ते महानगरपालिका, दिवंगत कामगार नेते त्रांगो शिंदेने ही महानगरपालिका घडवली. या महानगरपालिकेला देता ज्या 1966मध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झोपडपट्टी होती पूर्ण निर्वासित, माझा जन्म त्या झोपडपट्टीतला आहे आणि झोपडपट्टी 1966मध्ये, माझा जन्म 65मध्ये, 66मध्ये बाबांनी हलवली, लोकांना सांगून समजावून. आणि बाबांचा शब्द प्रमाण होता, या बाबांच्या शब्दाला प्रमाण देऊन सर्व झोपडपट्टी उठवली आणि महात्मा फुले नगरमध्ये जोशी मेडिकल कॉलेज समोर दिली. आजही तिथे वसाहत आहे. आता आपल्याला काय झाले, गेल्या 15 वर्ष ज्या वसंतराव डावखरेंच्या कालावधीत 92ला 2 इमारती बांधल्या गेल्या, त्याच्यामध्ये या 200 खोल्याच्या इमारती धोकादायक म्हणून तोडल्या 2010मध्ये. आज 15 वर्ष झाली त्यांची घरे होत नाही, कारण का तिथे न्यायप्रविष्ट आहे. परंतु काल 2 तारखेला रविवारी मी खाटण रोड परिसरातील लोकांची चर्चा केली
विविध महिला वर्गाशी चर्चा केली, पुरुष वर्गांशी चर्चा केली आणि विविध नगरसेवकांना पण, म्हणजे माजी प्रस्थापित नगरसेवक माजी यांना पुन्हा सूचना आणि मेसेजद्वारे एक कल्पना दिली की आपल्याला निवडणूकपूर्व ह्या 2 इमारती सफाई कामगारांच्या ज्या 200 खोल्यांच्या आणि आता त्या अजून 10 चाळे आहेत, त्या 10 चाळे अशा नव्याने इमारत आपल्याला सफाई कामगारांच्या घरांच्या बांधायच्या. जे मूळ सफाई कामगार होते त्यांना इतरत्र घर दिले, म्हणजे राबोडी साकेतला दिलं, कुठे दिवाला, कुठे घोडबंदरला दिलं, कुठे वाघाईला दिलं, विविध ठिकाणी BSP योजनेमध्ये बसवलेले गेले आहेत. परंतु हे मूळचे सफाई कामगार ज्या मूळ जागेवर आहेत, महात्मा फुले घाटांवर दादोजी कोंडीला, तिथे त्यांना पूर्वत आणायचे आहेत. त्यामुळे ह्या आणण्यासाठी ह्या इमारती आवश्यक आहेत. तर मला असं माहिती पडतं की ही जी खाटण रोडची जागा आहे ही एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जात आहे. अरे कसं काय बाबा, एकनाथ शिंदे आले कधी, अस्तित्व कधी आलं, ठाण्याचे कधी झाले? अरे मूल निवासी आम्ही चांगो शिंदे आहेत, देवेंद्र कामगार चांगो शिंदे 1930ला आले, 1960पासून कार्य आहे त्यांचं, 2012पर्यंत होते. 6 डिसेंबरला ते निर्वतले, महानिर्वाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिवशी त्यांचं निर्माण झालं. हे जे चांगो शिंदेने अस्तित्व निर्माण केलं लाल मातीतून, हे नगर बसवायला, हे ठाणे शहर बसवायला, हे महानगरपालिका बसवायला, आणि हे ड्रीम प्रोजेक्ट एकनाथ शिंदेचा कसं काय होऊ शकतो? हा संपूर्ण एरिया देवगत कामगारांचे चांगो शिंदेचा आहे. आणि चांगो शिंदे जरी नसले, त्यांचं अस्तित्व रवींद्र चांगो शिंदे, रवींद्र चांगो शिंदे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, स्वतंत्र मजूर पक्ष आणि सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, हे त्यांचं दायित्व त्या विभागातून आहे. आणि त्या विभागातून आम्हाला आता लवकरच निवडणूकपूर्व सफाई कामगारांच्या इमारतीची घरं निविदा झाली पाहिजे, टेंडर झाली पाहिजे, कार्यदेश झाले. तत्पूर्वी या कामाचं भूमिपूजन लवकरात लवकर व्हावं एवढीच विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.